नमस्कार मंडळी. तर बघा, आज मी तुम्हाला ना एक छोटासा अनुभव सांगणार आहे. तर मंडळी बघा, मी आत्ता ना तुम्हाला सांगतो, मी एक जॉब करतो. ते म्हणजे आपलं स्विगीचे, झोमॅटोचे जे ऑर्डर असतात ना, ते आपण ऑर्डर मारत असतो. तर मंडळी, मी आत्ताच ऑर्डर मारायला निघालो होतो. तेवढ्यात ना रस्त्यामध्ये एक ॲक्सिडेंट झाला. तुम्हाला सांगतो ॲक्सिडेंट कशामुळे झाला तुम्हाला सांगतो. तर का मंडळी, कधी पण ना आपण गाडी चालवताना कधी एकमेकाला ओव्हरटेक कधी करू नये बरं का. दोन मुलं होती आणि दोघं एकमेकाला ओव्हरटेक करत होती आणि ओव्हरटेक करता करता दोघांमध्ये लागली भांडणं. आणि भांडणं लागल्यामुळे जो मागचा माणूस आहे तो त्याला कट मारला आणि कट मारल्यामुळं जो पुढं माणूस जात होता तो माणूस अचानकच खाली पडला. बरं, खाली पडला तर पडला, मागून इतकं ट्रॉफिक होती ना, काय विचारूच नका. आणि कोणाला लक्षात आलंच नाही, तो होता स्कूटीवरती. आणि स्कूटीवरती असल्यामुळं ना तो अचानक पडला आणि मागचा माणूस हा फोर व्हीलरवाला होता. तो डायरेक्ट ब्रेक न मारता डायरेक्ट त्याच्या अंगावरनं गाडी गेली. बरं, गाडी गेली तर गेली मंडळी, तुम्हाला सांगतो अक्षरशः ना त्याच्या डोक्यावरून गाडी गेली. जर समजा त्या माणसाकडं जर हेल्मेट असतं तर त्याच्या डोक्याला मार तर लागला नसताच. आणि जीवाला जर काय थोडंफार झालं असतं तरीसुद्धा तो दवाखान्यामध्ये बरं झाला असता. तर बघा मंडळी, तुम्हाला खरं सांगतो, गाडी चालवताना ना कधी पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की बाबा आपण कधी कोणाला ओव्हरटेक करायला जाऊ नये. का तुम्हाला सांगतो मंडळी, कारण का आपल्या घरीसुद्धा ना आपले कोणतरी आई म्हणा, भाऊ म्हणा किंवा बहीण म्हणा किंवा आपले मुलं बाळं असतील किंवा बायको म्हणा, हे आपले आतुरतेने वाट बघत असतात. अनेक पुरुष हा ना बाहेर पैसे कमवायला जात असतो, बरोबर आहे, पण ना तो पैसे कमवतो पण आपला जीव धोक्यात घालून पैसा कमवण्याला काही अर्थ नाही. तुम्हाला ड्रायव्हिंग करायची आहे, तुम्हाला दोन पैसे कमवायचे तर तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या. हे लक्षात ठेवा की तुमच्या मागंसुद्धा कोणतरी आहे की ते तुमचं वाट बघत असतं. आणि त्यामुळं ना मंडळी, तुम्ही थोडंसं लक्ष देऊन गाडी चालवा. कोणाला ओव्हरटेक करायला जाऊ नका. जर समजा कोणाला माच करायचा असेल तर नक्कीच त्याला माच करू द्या, पण तुम्ही तरी माच करू नका. कारण का माच असा माणूस करतो की त्याला आपल्या जीवाची पर्वा वगैरे काय नसते. पण आपलं कसं असतं ना, का तसं नसतं बरं का. आपल्या मागे छोटे छोटे परिवार असतं आणि आयुष्यामध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही काही करा बरं का, जर समजा आपल्या जीवाला जर काय झालं किंवा आपण या जगामध्ये असू अगर नसू तर आपल्याला ना आपल्या मुलाबाळांना, आपल्या घरच्यांना कोण कवडी मूलसुद्धा किंमत देत नाही बरं का. आणि त्याच्यामुळं ना आपण लोकांच्या नादाला न लागता आपण आपली सुरक्षितता बघायची आणि त्या पद्धतीनंच आपण गाडी चालवायची बरं का. तर का मंडळी, मी आत्ता चालवतो आणि मी व्हिडिओ तर काढतोच कॉमेडीचं, तुम्हाला माहीतच आहे. पण त्याच्यामध्ये ना मी थोडंसं ब्लॉगिंगसुद्धा चालू केलं आहे. तर का मंडळी, तुम्हाला खोटं वाटत असेल की ब्लॉगसाठीच मी खोटं बोललो असेल. खरंच मंडळी, अक्षरशः ना मलासुद्धा इतकं वाईट वाटलं ना ते बघून, काय विचारू नका. तर बघा मंडळी, मला ही पहिलीच ऑर्डर पडली होती. काही रोज मोनियाची ऑर्डर होती आणि ही ऑर्डर मला द्यायची होती बघा. आत्ता सध्या मला वानवऱ्याला जायचं होतं आणि मी ह्या ऑर्डर मारतो मी पुण्या सिटीमध्ये. तर मंडळी, तुम्हाला खरं सांगतो, अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं आणि मला एवढी भीती वाटली ना, का विचारू नका. अक्षरशः मी असं थरथर कापत होतो. पण कसं माहिती आहे का, माझ्यावरती सुद्धा जिम्मेदारी आहे म्हणून मी तरी गाडी छोटीच आहे माझी, तुम्हाला तर मी दाखवलो आहे. आणि त्या गाडीवरतीच आपण छोटे आपण आपलं पोटापुरते ऑर्डर मारत असतो. आणि जो काही आपल्याला टाईम भेटतो त्या टायमामध्ये मी ना एक छोटे कॉमेडीचे वगैरे व्हिडिओ काढत असतो. तर मंडळी, मला सांगायचा उद्देश एवढाच होता. हा ब्लॉग खूप महत्त्वाचा आहे बरं का, होता बरं का. थोडंसं बोलण्यामध्ये कन्फ्यूज होतं, कारण का असं कॅमेऱ्यासमोर येऊन बोलायचं म्हणजे लवकर धाडस होत नाही बरं का. त्याच्यामुळं थोडंसं तोंडामध्ये बोबडी यायला लागले. तर मंडळी बघा, एक मी तुम्हाला भाऊ म्हणून सांगतो किंवा एक दादा म्हणून म्हणा किंवा एक काही म्हणून म्हणा, एक मोठा भाऊ म्हणून मला समजा. पण ना गाडी चालवताना हायवेवरती कधी पण ना ओव्हरटेक अजिबात कोणाला करू नका. जर एखाद्याला ओव्हरटेक करायचं असेल तर त्याला नक्की करू द्या. तर त्याचा मास तो त्यालाच खाईल, पण आपण तरी तसं काही करायचं नाही बरं का. तर चला मंडळी, आता मला सुद्धा थोडेफार ऑर्डर मारायचे. परत आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. तर मंडळी, तुम्हाला माझे ब्लॉग वगैरे कसे वाटतात ना ते मला नक्की कळवा. आणि त्याचप्रकारे आपल्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला.